नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल सातपुते आणि आपण जाणार आहोत आज एका भन्नाट ट्रेकला, ज्याचं नाव आहे राजगड. हा ट्रेक महाराष्ट्रातील एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक ट्रेक आहे मित्रांनो. चला तर मग बघूया ह्या ट्रेकचा प्रत्येक क्षण माझ्या कॅमेऱ्यातून. आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो मित्रांनो, तर खूप एन्जॉय वगैरे चाललं होतं. आता परत निघालो राजगडच्या दिशेने, तर सर्वांनी बाईकचा आनंद घेतला मित्रांनो. आता आलो आहे आपण बेस पॉईंटवर, म्हणजे पार्किंग एरियात. इथूनच सुरू होते मित्रांनो खरी मजा. आता ट्रेक चालू झाला आहे मित्रांनो. खडतर प्रवास होता मित्रांनो, खूप म्हणजे दगडा तोंड्याचा रस्ता होता आणि काळोख तर खूप अंधार होता मित्रांनो इथे. आता आम्ही आलो आहे वरती निम्म्यामध्ये गडावर, आणि इथं पण खूप अंधार होता मित्रांनो. हा माझा मित्र ऋतिक आणि आम्ही दोघंच मागे राहिलो होतो मित्रांनो. आणि अशा प्रकारे आम्ही त्यांना सापडत चाललो होतो मित्रांनो. हे बघा किती वातावरण सुंदर आहे मित्रांनो इथलं. हे आता छोटंसं एक तळ्यासारखं दिसत आहे मित्रांनो, खूप भारी वाटतं इथं. हे बघा राजगड, आपला गड आपला अभिमान, शिवकार्य प्रतिष्ठान. ही भिंत बघा मित्रांनो, हे कसं बांधकाम केलेलं आहे राजांच्या काळात मित्रांनो. हा परिसर बघा मित्रांनो, किती पर्यटक वगैरे आलेले आहेत तिथं. हा डोंगर बघा मित्रांनो, किती छान वातावरण आहे, किती बहरला आहे राजगड इथं. हा बघा हे पायवाट आहे बालेकिल्ल्याला जायचे. हा डोंगर बघा किती उंच आहे मित्रांनो, अफाट. आता ही आहे सुवेळा माचेकडे जाणारी वाट मित्रांनो. हे बघा झाडे झुडपे वगैरे. तर मित्रांनो हे बघा वातावरण अतिशय निसर्गरम्य आहे मित्रांनो. हे बघा सूर्यदेवाने दर्शन दिले आम्हाला. तर इथून वरती बालेकिल्ल्याला जात होता हा ट्रेक. हे बघा मारुती रायाचं दर्शन पण झालं. खूप छान वाटलं मित्रांनो या ट्रेकवरती येऊन, या गडावरती. हे बघा चंद्रकोर तळ खूप छान आहे. अशा प्रकारे आम्हाला सर्वांना भूक लागली होती मित्रांनो, तर आम्ही एक प्लॅन केला की मॅगी बनवायची म्हणून. तर मॅगीला घेतलं. हे बघा मॅगी तयार झाली आमची. आता सगळ्यांनी मॅगीचा आनंद वगैरे घेतला, चहाचा, ब्लॅक टीचा पण आनंद घेतला मित्रांनो. खूप भारी वाटलं मित्रांनो आमच्या मित्रांसोबत. हे बघा मारुतीराय परत आले, माझ्या बॅगीपाशी गेले व त्यांना वाटलं की बॅगमध्ये काहीतरी आहे मित्रांनो. तर माझ्या मित्रांनी बॅग वाढायला सुरुवात केली, तर त्यांना धावून गेले मारुतीराय त्यांच्या अंगावरती. त्यांनी आकर्षित त्या बॅग